हे पहा आता शिवजयंती जवळ जे तेव्हा शिवरायांची कल्पकता आणि बुद्धिमत्ता दाखवणारी काही तुम्हाला जबरदस्त उदाहरणं सांगतो. तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की किती विचार करायची शिवाजी महाराज. आपल्याला रायगड किल्ला शिवरायांच्या प्रसिद्धीचं तर माहिती जे. तर त्या रायगड किल्ल्याला अनेक दरवाजे होते. ऐका वैशिष्ट्य त्यांच्या जो मुख्य दरवाजा होता तो शत्रूला दिसायचाच नाही. तो शत्रूला दिसायचे आणि मुख्य दरवाजा म्हणजे गडामध्ये जायचं कसं. आणि मग जेव्हा शत्रू जवळ यायच्या त्याला समजण्याच्या आत त्याच्यावर हल्ला करणं सोपं जायचं. एक अजून दरवाजा होता नाणे दरवाजा नाव आहे त्याच्या. तर तो महाराजांच्या फक्त गुप्त लोकांना माहीत होता. किल्ल्यामध्ये जाय करता यायची त्या दरवाजातून. गुप्त लोकांशिवाय कोणाला माहीत नव्हता. तो असा गुप्त दरवाजा तो विश्वासू लोकांना माहीत होता. दुसरा एक दरवाजा आहे पश्चिमेला वाघ दरवाजा म्हणतात त्याला, वाघ नाव आहे. तर शत्रूला सुद्धा दिसायचे नाही आणि मग गुप्तपणे हालचाली करता यायच्या आणि शत्रूवर आक्रमण करता यायचं. एक किल्ला आपण अनेक दरवाजे महाराजांनी करून ठेवले होते आणि ते पण अत्यंत बुद्धिमत्तेने. तो हिरकणी हे पहा आपण ती गोष्ट वाचलेली सर्वांना माहिती. ती हिरकणी कडा चढून जाते. तो हिरकणी बुरुज इथं जे बांधलेला रायगडावर. आणि अनेक लोक सांगतात की इथं गुप्त खोल्या आहे धान्य साठवायच्या, त्यासुद्धा आपल्याला सापडू शकतात. युद्धाच्या वेळी आणीबाणीच्या वेळी धान्य साठवता यावं यासाठी गुप्त खोल्यासुद्धा असू शकतात. तर महाराजांची हुशारी आणि कल्पकतेने अनेक किल्ल्यांमध्ये महाराजांनी अशा म्हणजे सोयी करून ठेवल्या होत्या. तर त्यांची कल्पकता आणि बुद्धिमत्ता पाहून आश्चर्य वाटते. त्या काळात इंजिनिअरिंग केवढी प्रगत होती हे सुद्धा मानावं लागतं. त्यात जास्तीत जास्त चांगली माहिती महाराजांबद्दल शेअर करा. तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. करा शेअर. धन्यवाद.